कहानी है तुझसे मेरी। सो वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ। आणि आजचं चॅलेंज जसं मी बोललो मागच्या ब्लॉगमध्ये चॅलेंज चालू करतो आणि आज आपलं पहिलं चॅलेंज आहे टू बिकम चायवाला फॉर 1 डे 24 आवर्स। सो 24 तासासाठी आपण चहावाला बनणार आहे आणि त्याच्यासाठी पाठीमागे ते आपलं शॉप, तिथं आपण चहावाला आज दिवसभर राहणार आहे फॉर 24 आवर्स, एक दिवसासाठी। बघू कसं राहतं, सगळा रेव्हेन्यू वगैरे सगळं काही म्हणजे शोकेस करू आपण तुम्हाला की कसं काय काय राहतं आणि चॅलेंज मी कंप्लीट करू शकतो की नाही। आणि लेट्स सी। आणि एवढ्या क्वांटिटी, मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे चहा बनावा लागतो। सो मी घरी 4-5 कप वगैरे ते आपलं नॉर्मली बनवता येतं, पण आता इथं पहिल्यांदा ट्राय करतो एवढं जास्त क्वांटिटीमध्ये चहा बनवणं। सो लेट्स सी कसं राहतं, काय राहतं बघू आता। आणि आता वाजले सकाळचे 9 वाजता शॉप चालू केलं। आज थोडं लेट झालं करणं 8:30 माझ्यामुळे, बट ठीक आहे चालतं। आता चालू आहे तिथं समोर, मी दाखवतो रिअर कॅमेऱ्याने की काय, आणि आपण चहा पण बनवायला घेऊ आता। लेट्स गो, मजा येईल हे चॅलेंज, लास्टपर्यंत बघा। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असंच चॅलेंज आता येणार आहे। सो बघू आपण काय काय येतं। तर मित्रांनो, पूर्ण अजून शॉप आपण सेटअप नाही केलं, आता फक्त लेट झालं म्हणून पहिले चहा ठेवतो। बरोबर दिसत असेल मी चहा ठेवतो। चहासाठी आपण आणलं आहे 4 लिटर, हां एक मिनिट। तर त्याच्यासाठी आपण 4 लिटर दूध आणलं आहे। 4 लिटर दुधाचं आपण आता पहिले बनवतो। आता बघू पहिले कसं बनवतो आहे, काय दूध टाकलं आहे ते आठवतो आहे, साखर आणि आपलं चहापत्ती टाकू। पण त्याच्या पहिले आपण बघू टाकलं आता जस्ट ते गरम करतो। सो बाजूकडं हे करतो आहे, अजून साखर आणि चहापत्ती आपण काहीच नाही टाकलंय, जस्ट स्टर करतो त्याला। स्टरच करत राहायचं तरी आपल्याला। त्याच्यानंतर चहा पावडर आहे, चहा आपण 4 लिटरच्या दुधासाठी आता शॉप सेटअप करतो। आपण शॉप सेटअप करू, नंतर मग बाकीचं बघू। बाय। जब उबल जाए तब गैस कम करके डालता उधर ना, उधर। आता दूध उकळतंय आणि हे शॉप सेटअप करणं चाललं आहे। तिथं पाणी, तिथं सगळे बिस्किट्स आणि ते येतात, आणि इथं पण सगळे असे जे बॉक्स आहेत असेवाले, तो हे सगळे इथं येतील। पण लेट झालं म्हणून पहिले आपण चहा बनवतो। उकळलं दूध, आता आपण टाकू चहा। नहीं शक्कर भी टाकलं तर याच्यातच साखर, चहा पावडर, मसाला सगळं काही याच्यातच होतं। तो हे 4 लिटरच्या याला आपण डायरेक्ट एकच पाऊचमध्ये सगळं होतं। भारी भारी सोल्युशन आहे। आहे भारी, एकच याच्यात सगळं मिक्स होतं। आता हा आणि तो तर हे चहा आता 4 लिटरचं बनवलं आहे, हे 10 वाजेपर्यंत संपून जाणार। म्हणजे एका तासात 4 लिटरचं चहा संपून जाणार। परत 10 वाजता आपण परत बनवू, तेव्हा वेगळा बनवू, वेगळा म्हणजे हात चहा राहील। झूठ बोलो। तोपर्यंत सेटअप होऊन जाईल। सो आता फक्त इन्स्टंट पहिले 4 लिटरचं बनवलं आहे, आता बघू पुढे। तर आता फक्त असं स्टर करत राहायचं आहे 10 मिनटासाठी। 10 मिनटांनी मग चहा रेडी होऊन जाईल। सो फक्त आता स्टर करत राहायचं, चहा भारी चहा। आता हे इन्स्टंट गर्दी जमली म्हणून यांच्यासाठी चाय बनके हो चुका आहे, चहा बनवून झाला आहे। आता टेस्टिंग पण करून झाला माझा, तेव्हा मी व्हिडिओने काढला। पण आता भावेश या शॉपचा मालक चहा टेस्ट करतोय, तर कसं झालं विचार। भावेश, चाय कैसा बना है? एक नंबर बना है, एक नंबर बना है। बनने वाला है ना, और उधर सामने भी है। हाँ
कैसा बना है चाय? घोरपडे कडक चाय. घोरपडे नाव आहे का? घोरपडे कडक चाय. घोरपडे चाय असं शॉपचं नाव आहे. तो चहा बनलाय, टेस्ट करून झालं आहे. आता नेक्स्ट राऊंड जेव्हा बनवू तेव्हा आता रिलॅक्स असं बसलो आपण. इकडं आता शॉप वगैरे सेट होईल. म्हणजे बाकीचं तर झालं आहे तिथं. काय ते केक, परत टोस्ट, खारी वगैरे ते सगळं. आणि आता जस्ट बसलं. इथं पण मध्ये शॉप आहे अजून. तसं नंतर कधीतरी चॅलेंज करू. पण आजचं आपलं चॅलेंज आहे की 24 तासासाठी चहावाला बनवू. सो आता बनवून झालं आपलं चहा. फक्त सर्विंग चालू आहे. पण एवढे कस्टमर्स नाहीत. सो बघू आता पूर्ण दिवस कसा जातो. अजून पूर्ण दिवस घ्यायचा. आता एक क्लिनिंग चालू आहे. भावेश करतोय. दुपारी आपण करू पूर्ण एकदम क्लीन. तर सकाळपासून बसलोय. नंतर जेवण करून आलो आम्ही. सगळं हे गेलं. आणि आता वाजले 3:30. तरी आता काहीच कस्टमर्स नाही, काहीच नाही. सगळे असंच बसले. बरानपूर कारण दिवाळीचा टाईम आहे. सगळे घरीच गेले असतील. एवढी गर्दी नाही म्हणून असंच बसलो. सेकंड टाईम चहा बनवला होतं. नंतर आता थर्ड टाईम बनवायचं आहे. पण त्याच्यात ऑलरेडी आता चहा ह्याच्यात आहे. सो चहा असल्यामुळे काही बनवलं नाही. आता बघू थर्ड टाईम किती वाजेला बनवावं लागतं. 5 किंवा 6 वाजेपर्यंत बनवावं लागेल है ना. तो इतने लोग आहे अभी इधर. इकडं चहा संपला आहे. पण याच्यात भरपूर चहा आहे अजून. सो हा पूर्ण संपल्यावर मग नेक्स्ट बनवायचा. तोपर्यंत इथंच बसायचं. अशी आहे चहावाल्याची लाईफ. बघू आता नेक्स्ट टाईम किती वाजेला बनवावं लागतं. पण आज एवढे कस्टमर्स नाही. खूपच रेअर एवढेच बसलेले. इकडं पूर्ण काहीच नाही. भेटू 4:30-5ला. जेवण तर झालं आता. आणि मी प्रत्येकाचं काउंट लिहिलेलं आहे आज. किती सेल झालं आहे, किती नाही, काय झालं आहे, किती चहा सेल झालं. चहा तर नाही केला मी. बट किती ऑनलाईन आले, किती कॅश आले, हे सगळं काउंट करून ठेवले. एट द एंड आपण ते कॅल्क्युलेट करू की आजचा रेव्हेन्यू किती होता. म्हणजे टिपिकली कितीला म्हणजे सेल होतं चहा. तोपर्यंत आता काही नाही. इथं गप्पा चर्चासत्र चालू आहे. बातम्यांचं. सो ते एन्जॉय करायचं. तर आता थर्ड टाईम चहा बनवतोय. आणि आता वाजले अराऊंड 5:15. चहा संपत आला. आणि आता त्यांना म्हणजे बाहेरचे पण ऑर्डर्स असतात नाही का. जसं गॅरेज झालं, हॉस्पिटल झालं, इथल्या नियर बाय मारुंजी रस्त्याच्या. सो तिथं त्यांना द्यायला जायचं आहे. म्हणून मग आता थर्ड टाईम चहा बनवतोय. इथं दूध आणि हा आपला मसाला. हा फक्त ह्याच्यात टाकायचा. बस डन. जसं सकाळी पहिल्यांदा बनवला, दुसऱ्यांदा बनवला. आता थर्ड टाईम चालू आहे. सो बनवू चालू आहे आता. इथं येतं उकाळा द्यायचा. नंतर मग आपला जो मसाला आहे तो सगळा टाकायचा. डन चाय. सकाळी 2दा बनवून झालं. आता तिसऱ्यांदा झालं. भारी बिझनेस. नुसता पैसा. अच्छा हमको सिखा रिया है. आता दूध उकळते. याला पूर्ण जेव्हा उकळी येईल तेव्हा मग मसाला टाकायचा. मग डन. हे दाखव नाही असा मसाला. याच्यात साखर, चहापत्ती, काय काय अजून. साखर, चायपत्ती आणि इलायची पावडर. अच्छा टाका. असं टाकायचं आतमध्ये. आणि मग किती वेळ. 15 मिनिट. 15 मिनिटात चहा रेडी. यो ठीक है. अगर पगार वगैरे यार मुझे तो फोन करके बताइए. यो तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 10 वाजून 5 मिनिटं झाले. क्लोजिंगचा टाईम आला. कारण दिवाळीचा टाईम आहे. तर एवढं काही पब्लिक पण नाही. म्हणून मग क्लोजिंग करतो आता. समोर बघा शॉप. आणि इकडं पण क्लोजिंग चालू आहे या शॉपची. आणि इकडं पण हे थोडा वेळ चालू ठेवू.
म्हणजे ते बोलले की अराउंड 9 म्हणतो सॉरी, आता 10:15 झाले, 11 पावणे 11पर्यंत ठेवू. कारण सगळे आज दिवाळी असल्यामुळे सगळेच याला गेलेले, म्हणजे त्यांना काही सेलिब्रेशन वगैरे करतात, तर एवढं काही पब्लिक नाही. तरी पण जास्त चालतं आज, कारण ज्वेलरी हे आहे ना आज धनतेरस, सो त्याच्यामुळे परत एकदा धनतेरसचं खूप सारं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि ओव्हरऑल आता आजचा दिवस कसा गेला आणि आपण त्याच्यात किती इन्कम जनरेट केली, रेव्हेन्यू, ते ऐकू आता शॉपच्या ओनरकडनं, आणि मी कसं चहा बनवला ते पण तो सांगेल. ओके, लेट्स गो. तर आता आपण रेव्हेन्यू विचारू भावेशला, किती झाले. भावेश, गॉगल क्यों है नहीं रात में? बोला हाँ, तो रेवेन्यू कितना हुआ है अपना, वो बता. अपना चाय का हुआ है 3000 और सिगरेट का हुआ 2500, टोटल हुआ 5,500. 5,500 आज का. तर 5,500 झालेला आहे. आणि और मैंने जो चाय बनाई वो कैसी चाय बहुत, सब कस्टमर बोल रहे भैया चाय कितना बनाया, बहुत अच्छा बनाया. 2 रुपये पिया सच में. तर असं तीनदा तरी बनवली मी चहा आज दिवसभरात. आणि मग अराउंड 5,000 ना, 5,500 का रेवेन्यू, म्हणजे 5,500चा रेवेन्यू झाला. सो असं आहे. आणि डेली मतलब कितना होता है कि ऐसा, जब अभी तो आज थोड़ा डल था ना, मतलब डेली होता है 10,000 होता है, 10,000 होता है. आज दिवाली की वजह से थोड़ा म्हणजे हाँ. आणि हर दिन कितने लीटर का दूध का बनाते हैं अपन? रोज 20 लीटर का जाता है, अभी 15 जाता है. 15. तो आज 15 लिटरचं केलं. डेली 20 लिटरचं जातं आणि 10,000पर्यंत सगळा टोटल ओव्हरऑल रेव्हेन्यू होतो. पण आज तो झाला 5,500 फक्त. तो असा होता आजचा दिवस पूर्ण. एक दिवस चायवाला बनलं तर, म्हणजे ते काउंट मी एवढा रेव्हेन्यू जनरेट जो केला तो मी लक्षात नाही ठेवला. पण आता बंद होते शॉप. दुसरे ओनर ते क्लोजिंग करत आहे. सो मी भेटतो आता डायरेक्ट घरी गेल्यावर. मला जाम भूक लागली, जेवण करतो, मग आपण भेटू लास्टला ब्लॉग एंड करण्यासाठी बोलायला. बाय. तर यस, असा होता आजचा दिवस. एकदम भारी वाटलं की एक दिवस माझं आधीपासून होतं की मला एकदा तरी चहाचं करायचं. म्हणजे याच्या अगोदर पण केलेलं मी, जसं की काय बोलता येईल त्याला, म्हणजे मी कॅफेमध्ये केलेलं आहे आधी, बट असं नाही की एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये. सो इथं अराउंड 100 कप्स, कितीतरी कप्स मी काउंट नाही केले, बट 100 प्लसच, 100-200+ कप दिवसभरात चहाचे सेल केला. आणि तो बनवला. पण बनवण्याची प्रोसेस तुम्ही पाहिलेच व्हिडिओत, किती सिम्पल होती. म्हणजे मला वाटलं की साखर वेगळी टाकता, चहा पावडर वेगळी टाकतं, मसाले वेगळे टाकतं, पण सगळंच त्या एका पाऊचमध्ये असतं. 4 लिटरसाठी ते 1 पाऊच टाकून द्यायचं आणि बस उकळवत राहायचं 10-15 मिनटं अँड चहा रेडी. आणि भारी बिझनेस यार, खरंच रेव्हेन्यू एवढा चांगला जनरेट होतोय. पैसा होगा. तर मग असा होता आजचा दिवस की म्हणजे ओव्हरऑल एका दिवसासाठी चहावाला बनलो आणि ते चॅलेंज टाईप एक कंप्लीट केलं मी एका दिवसासाठी. सो अशीच चॅलेंज अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पण येतील, पुढच्या व्लॉग्समध्ये आहे माझ्या डोक्यात 2-3 आयडिया येतील. सो एक करून येतील. आणि डेली लाईफ तर चालूच आहे आपली, ती पण कंटिन्यू करू. बट हा ब्लॉग आवडला असेल, म्हणजे हे चॅलेंज एक दिवसासाठी बनलेलो चहावाला. सो आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा खूप, आणि शेअर करा जास्तीत जास्त. जेवढा जास्त व्हिडिओ शेअर होईल तेवढ्या म्हणजे थोडं ग्रोथ होईल माझी. सो सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्रीराम. आणि जर काही तुमचे डाऊट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील माझ्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुढचे चॅलेंज मी काय करू, कसं करू, तुम्ही सजेस्ट करू शकता. ते आपण नक्कीच करू. ते 24 आवर्सचं असेल, 1 डेसाठी असेल तरी करू आपण. 1 डेच मॅक्स करू, 1 डे किंवा 24 आवर्स, दोघं एकच गोष्ट झाली सायमल्टेनियसली. बट यस, सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटला हा चॅलेंज, आणि पुढे काय काय अपकमिंग चॅलेंजेस मी करू शकतो. मला सजेस्ट करा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. आणि भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्रीराम.